राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि येत्या आठवड्यात बँकांकडून शेतकऱ्यांची माहिती मिळणं अपेक्षित आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या ठळक झटपट बातम्या। आयात शुल्क घटताच कापूस दरामध्ये घसरण, क्विंटल मागे 1500 रुपयापर्यंत खाली आला दर। खुल्या बाजारामध्ये काही आठवड्यापूर्वी कापसाला 10,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत होता, मात्र आता 11% कापसावरील आयात शुल्क रद्द केल्याने सध्या कापसाला 8,500 ते 9,000 रुपयापर्यंत मिळत आहे दर। कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण व ॲग्रीस्टॉक अनिवार्य, कर्जमुक्ती योजनेमध्ये नवा क्लिष्ट। शासनाने जाहीर केलेला कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना बँक खात्याशी आधार प्रमाणीकरण व ॲग्रीस्टॉक फार्मर आयडी काढणे महत्त्वाचे। आनंद घनांची आनंद वार्ता, मान्सून महाराष्ट्रात धडकला। आज पुण्यात तर उद्या मुंबईत वेग झाला किंचित कमी। लवकरच पुढील 48 तासामध्ये मान्सून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे। नाफेड मार्फत कांदा खरेदीला मिळणार गती, उत्पादकांना दिलासा। गुणवत्ता निकष शिथिल, 35 व 70 मिमी आकाराचा कांदा खरेदी करण्याची शिफारस स्वीकारली, त्यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळू शकतो। शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाने पुसली, उंबरठ्यात कर्जमाफीच्या शासन आदेशावर नाराजी। शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही 2019ला कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाने पुसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। एप्रिल 2019 पासूनची सर्व पुनर्गठित कर्जे माफीस अपात्र, म्हणजे 1 एप्रिल 2019 पूर्वी वाटलेली पीक कर्जे व याच तारखेपासून पुढे पुनर्गठित केलेले सर्व कर्जे राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून वगळण्यात आली आहे। अवकाळी पाऊस बाधित शेतकऱ्यांना 17 कोटी रुपये मंजूर। मार्च 2026 मध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने 16,71,59,000 रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे। याविषयीचा जी.आर. देखील प्रकाशित करण्यात आला। केंद्र सरकारने आणले E85 इंधन, पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी आहे स्वस्त, सर्वसामान्यांना दिलासा। या इंधन बदलामुळे दरवर्षी इंधन अंदाजे 15,151 कोटी रुपयांची परकीय चलनामध्ये बचत होऊ शकते। घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागला। आंतरराष्ट्रीय पातळीवरील इंधन गॅसचे वाढते दर आणि पश्चिम आशियातील संघर्ष या प्रमुख कारणामुळे सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत थेट 29 रुपयांनी वाढवली। खत साठा उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत, कृषी विभागाकडून माहिती। सेंद्रिय खतांची मागणी, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार यंदाच्या खरीप हंगामामध्ये प्रत्येक जिल्ह्यात DAP व युरिया खताचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत येणार आहे। 63 लाख लोकांचे रेशन कार्ड रद्द, SIR मधून नावे वगळलेल्या लोकांना फटका। SIR प्रक्रियेमध्ये मतदान यादीतून नाव कट केलेल्या लाभार्थ्यांना यापुढे रेशन कार्ड योजनेचा लाभ मिळणार नाही, पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय। स्विस बँकेमध्ये भारतीयांचा पैसा 168% वाढला, मोदींच्या आश्वासनानंतर दमानियांचा सवाल। स्विस बँकेमधील भारतीयांशी संबंधित निधी 2024 मध्ये सुमारे 37,600 कोटी रुपयावर पोहोचण्याची माहिती समोर आली आहे। मान्सून कोकणात दाखल, लवकरच महाराष्ट्र व्यापणार, मुसळधारेची प्रतीक्षा। राज्यातील अनेक भागांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। हे जिल्हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। थकबाकी 50,000 पेक्षा जास्त असल्यास आधी जादा रक्कम भरा, मगच 50,000 रुपयांचा मिळणार लाभ। जी.आर. मधील महत्त्वाची तरतूद, शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026। मार्केट यार्डामध्ये 226 ट्रक कांद्याची आवक, कमाल दर 2,500 रुपयावर झाला स्थिर। शनिवारी बाजारामध्ये विक्रीसाठी आलेल्या कांद्याला किमान दर 900 ते कमाल दर 2,500 रुपयांपर्यंत मिळाला आहे। हजारो कर्मचारी 3 महिने राबले तरीही लसीकरणाला अल्प प्रतिसाद। जिल्ह्यामध्ये अफवा आणि उन्हाळी सुट्ट्यांचा HP लसीकरणाच्या मोहिमेला फटका। शासनामार्फत मुलींना कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी HVPP लसीकरण देण्यात येत आहे।
खताची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू. नवीन ॲप प्रणाली ठरतोय डोकेदुखी. आता खतांची ऑनलाईन बुकिंग नंतरच खरेदी करता येणार. मात्र सर्व्हर डाऊन आणि इंटरनेटच्या समस्येमुळे ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. तेलांच्या प्रादुर्भावाने त्रस्त शेतकऱ्याने चालवला 6 एकर डाळिंब बागावर ट्रॅक्टर. जळगाव जिल्ह्यातील नेवरी येथे एका शेतकऱ्याने 35 लाखांचे झाले नुकसान. 12,000 शेतकऱ्यांना मिळणार 538 कोटींच्या कर्जातून मुक्ती. जिल्ह्यातील 2,43,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम मिळणार. मात्र यासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य. जळगाव जिल्ह्यातील अपडेट. आभा कार्डची सक्ती, मगच वैद्यकीय बिलांचे पैसे मिळणार. राज्यामध्ये अनुदानित शाळांतील शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्यता. मोफत 5 लाखापर्यंत उपचार मिळवण्यासाठी मात्र आभा कार्ड काढणे महत्त्वाचे. सिलेंडरचे नवे कनेक्शन थांबवल्याने संताप. राज्यामध्ये गॅस टंचाईचा स्फोट झाल्यानंतर नवीन गॅस सिलेंडरचे कनेक्शन मिळणे थांबवण्यात आले आहे. 5 किलोच्या सिलेंडर ही मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. धान उत्पादकांना बोनसची प्रतीक्षा. शेतकऱ्यांमध्ये वाढते नाराजी. राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षामध्ये अनेक शेतकरी लाभापासून आहे वंचित. नागपूर जिल्ह्यातील अपडेट. मुरगाला उद्या प्रारंभ, पावसाचा पत्ता नाही. बळीराजा चिंतेत. एल निनोच्या संकटामुळे व तसेच यंदा DAP व युरिया खताचा लिंकिंगमुळे शेतकरी हैराण. फार्मर ID विना 2 लाख शेतकऱ्यांचे अनुदान रखडणार. ॲग्रिस्टॉक नसेल तर सरकारी योजना विसरा. आता नोंदणीसाठी 20 जूनची डेडलाईन. अनेक शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॉक नोंदणी केली नाही. जिल्ह्यामध्ये वादळ वाऱ्यासह पावसाचे थैमान. फळबागा भूसपाट. सौर पॅनल कडाडले आणि झाडेही पडले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कर्जमाफीवरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम. 2 लाख मर्यादा पण लाभ कोणाला? 11 बँकांना शासनाकडे 50% अधिक आहे बुडीत कर्ज. परभणी जिल्ह्यातील अपडेट. पाऊस न पडल्याने शेतींची कामे झाली ठप्प. शेतकऱ्यांचे डोळे लागले आभाळाकडे. मशागती रखडल्या. शेतकऱ्यांना चिंता. यावर्षी जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला असला तरी अजून मान्सूनच्या पावसाने कुठेही दमदार हजेरी लावली नाही. नवा नियम आला. तुमच्या वाहनांना पॅनिक बटन बसवा, अन्यथा लायसन्स होणार रद्द. महिलांसह मुलांच्या सुरक्षिततेसाठी उचलले पाऊल. अंमलबजावणी आवश्यकता. कांद्याने रडविले. कुठे साहित सडला तर कुठे पावसाने भिजला. वैजापूर खुलताबादसह जिल्ह्यातील शेतकरी संकटात. शेतकरी कर्जबाजारी होण्याची भीती. खतावर लिंकिंगची सक्ती कराल तर विक्रेत्यांनो कारवाईला समोर जाल. कृषी खात्याचा खत विक्रेत्यांना इशारा. काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना लिंकिंगची सक्ती करण्यात येत आहे. 5,500 शेतकऱ्यांची E-KYC अद्याप प्रलंबित. PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता रेग्युलरपणे मिळवण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी आपली वार्षिक E-KYC पूर्ण करून घ्यावी. मान्सूनपूर्व पावसावर अवलंबून पेरणीची घाई नको. 100 मिलीमीटर पाऊस पडू द्या, नंतरच पेरणी करा. कृषी विभागाचा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सल्ला. तसेच यावर्षी मान्सूनवर एल निनोचे संकट असल्याने BBF पद्धतीने लागवड करा. पाण्याचा सातबारा काढणार. बचत करणाऱ्यांच्या खात्यावर क्रेडिट होणार. ग्रामपंचायत पाणलोट क्षेत्रातील उपलब्ध पाणी वापरासह शिल्लक साठ्याचा ठेवणार लेखाजोखा. आता जर्मनीत कमावा व शिका. कायम नोकरी, 2 लाख पगार. शासनाच्या कौशल्य रोजगार विभागातर्फे तरुणांना मिळणार प्रशिक्षणाची संधी. त्यामुळे देशातील बेरोजगारी कमी होण्याची संधी. पूर्ण 2 लाख रुपयांची कर्जमाफी. उर्वरित लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदान. मुद्दल व्याज जोडून रक्कम ग्राह्य धरणार. मात्र एप्रिल 2019 पासूनची सर्व पुनर्गठित कर्जे माफीस राहणार अपात्र. शहरातील सातबारा जाणार. आता रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार. नागरी भागातील मालमत्तेचे व्यवस्थापन होणार. त्यामुळे दुहेरी नोंदीचा गोंधळ थांबणार. युरिया घ्यायचा तर इतरही खत घ्या. शेतकऱ्यांची अडवणूक सुरूच. चाळीसगावमध्ये सक्तीचा खत विक्रीचा आरोप. कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगाव जिल्ह्यातील अपडेट. गोटा व सेट योजनेचा निधी रखडला. लाभार्थी प्रतीक्षेमध्ये. शासनाकडून 88,000 रुपयांपर्यंत अनुदान मंजूर. जळगाव जिल्ह्यातील 120 लाभार्थ्यांना अजूनही आहे अनुदानाची प्रतीक्षा.
DAPला पर्याय स्वीकारा, तसेच इतर खतांच्या वापरण्याचेही आवाहन. तसेच शेतकऱ्यांनी माती परीक्षणानुसार खतांचा संतुलित वापर केल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. एसटीच्या प्रवास सवलतीचे कार्ड काढणाऱ्या एजंटकडून लूट सुरूच. अनेक जिल्ह्यांमध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांकडून एसटी बस प्रवास सवलतींचा कार्ड काढताना आर्थिक लूट होत आहे. 199 रुपयांच्या कार्डसाठी 300 रुपये द्यावे लागत आहे. KYCकडे दुर्लक्ष. 22,000 शेतकऱ्यांचे अनुदान रखडले. नैसर्गिक आपत्ती व दुष्काळ निवारण निधीतून शासनाकडून 1458 कोटी रुपये मंजूर. अनुदान प्राप्त करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी KYC करणे अनिवार्य. मान्सून आज तळ कोकणामध्ये दाखल. मुंबई पुण्यात 24 ते 48 तासामध्ये येण्याची शक्यता. मान्सूनचे केरळमधून गोव्यात प्रचंड वेगाने आगमन होत असून पुढील 24 ते 48 तासात पुणे आणि मुंबई शहर काबीज करेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. कर्जमाफीवर शिक्कामोर्तब. 55 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफीचा लाभ देण्यात येत असून अनुदानाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आवक वाढल्याने जांभळाचे दर घसरले. 400 रुपयावरून भाव आता 200 रुपये किलो. ह्या होत्या शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या. अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.